नमस्कार रसिक हो. मी माणिक घारपुरे. साप्ताहिक जनमंगल आणि लोकरत प्रकाशन यांचे द्वारा आयोजित जनमंगल यशस्विनी या मुलाखत सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं सस्नेह स्वागत करते. आज इथे उपस्थित असलेल्या आजच्या उत्सव मूर्ती चित्रकार माननीय नेहाजी मुंजे आणि साप्ताहिक जनमंगलच्या कार्यकारी संपादक माननीय भैरवीजी देशपांडे यांचंही मनपूर्वक स्वागत करते. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाचा आरंभ. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना सौख्य, शांती, आरोग्य मिळो. सगळ्यांच्या हातून उदंड नवनिर्मिती हो, याच शुभेच्छा. जनमंगल यशस्विनी या मुलाखत सत्राचा पहिला भाग सादर करताना खूप आनंद होतोय. या मुलाखतींमधून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्विनींचा यशस्वी होईपर्यंतचा प्रवास, त्यांच्या समोरची आव्हानं, त्यांनी त्यातून काढलेले मार्ग, त्यांची विजिगिषा याबद्दल जाणून घेणार आहोत. यशोगाथा या नेहमीच प्रेरणादायी असतात. या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकीकडून आपण निश्चितपणे काहीतरी शिकणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमाविषयी रंग. रंगांविषयी खरं तर खूप काही बोलता येईल. कुठल्याही गोष्टीचं सौंदर्य वाढवणारी ही रसायनं माणसाचं आयुष्य सुंदर करतात. रंगांशिवाय जगण्याची कल्पना आपण करूच शकत नाही. अगदी बाळपणापासून रंग आपल्याला सोबत करत असतात. कलाकार या रंगांच्याच माध्यमातून खूप काही बोलत असतात. गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले, ही कविता असू दे किंवा मेरा रंग दे बसंती चोला असू दे, यातील रंगाचा उल्लेख कवीच्या भावांचं अचूक वर्णन करतो. आजच्या जनमंगल यशस्विनी मुलाखत सत्राच्या शुभारंभाच्या या भागात आपण आमंत्रित केलं आहे नागपूरच्या सुप्रसिद्ध चित्रकार माननीय नेहाजी मुंजे यांना. नेहाजी मुंजे म्हणजे यांचं वर्णन करायचं झालं तर या कुंचला सम्राज्ञी असंच म्हणावं लागेल. अरे बापरे. त्यांची आणखीन एक उल्लेखनीय ओळख अशी की त्या आपल्या साप्ताहिक जनमंगलच्या संपादक आहेत. नेहाजी, आजच्या कार्यक्रमात तुमचं पुनश्च स्वागत. धन्यवाद. तुमची यशोगाथा, तुमचा आजवरचा प्रवास जाणून घ्यायला आपण आज भेटलो आहोत. त्यापूर्वी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या कलेतून तुम्ही इतक्या सुंदर गोष्टी मांडत असता, तर ही सुंदरता आपल्याला अवतीभोवती सततच दिसत असते. तर कोणकोणत्या गोष्टी माणसाच्या जगण्याला सुंदर बनवतात असं तुम्हाला वाटतं? सर्वांना मनपूर्वक नमस्कार आणि नवीन वर्षाच्या आपल्या हिंदू नववर्षाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सगळ्यात पहिल्यांदा की मला इतक्या मोठ्या संस्थेने इथे बोलवलेलं आहे. मला वाटलं नाही आणि वाटतही नाही की मी त्या योग्य आहे, पण तुम्ही मला ते योग्य समजलात, याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. चित्रकार म्हणालीस, मोठी चित्रकार. खरं पाहिलं तर मला असं वाटतं मी खूप मोठी चित्रकार नाहीये. मी प्रयत्न करत असते. जसं तू म्हणतेस की कुठे मला असं वाटलं की काय काय सौंदर्य कुठे कुठे मला दिसतं, तसं निसर्गात दिसतं, पक्ष्यांमध्ये, फुलांमध्ये दिसतं, काम करणाऱ्या महिलांमध्ये दिसतं. किती छान. तर ज्या मेहनती लोक आहेत, जे खरंच काहीतरी देत आहेत, ते मला आवडतं, ते मला जवळ वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं की जर तुमचं मन सुंदर असेल आणि स्वच्छ असेल तर सगळं जग तुमच्यासोबत राहू शकतं आणि तुम्ही सगळ्या जगाचे होऊ शकता, लाडके होऊ शकता, एवढं मी सांगू शकते. किती छान. मनाचं सुंदर असणं, अ, हा एक खूप मोठा मुद्दा मांडलेला आहे तुम्ही. या क्षणी मला तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या कामांमध्ये अ, रंगच दिसतायत, अनेक रंग दिसतायत. इंद्रधनुष्याचे दिसतायत, फुलांचे दिसतायत, निसर्गाचे दिसतायत. तर ही रंगभूल तुम्हाला नेमकी कधीपासून पडली आणि त्याची जाणीव कधी झाली तुम्हाला? बघ कसं आहे
की कला ही सगळ्यांमध्ये असते. सगळ्यांमध्ये, विशेषतः मी तर म्हणते महिलांमध्ये, कारण महिलांविषयीच मला बोलायला जास्त आवडतं. आणि ती कला फक्त आपण दाबून ठेवतो. ज्या त्याच्यावरती काम करत असतात, त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात. लोकांसाठी किंवा स्वतःसाठी जास्त. ज्या स्वतःसाठी जास्त करायचा प्रयत्न करतात, त्या नक्कीच पुढे येतात. कारण निसर्गाकडून आपल्याला सगळंच मिळतं. मग आपलं बरोबर. पण काही देणं लागतं निसर्गाला आणि समाजाला पण. लहानपणी जसं सगळ्यांचीच आई रांगोळी सुंदर काढते. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावते. देवाला नमस्कार करते. त्यात सौंदर्य नाही का? किती प्रसन्न वाटतं. मन प्रसन्न असणं, तेच तर सगळ्यात महत्वाचं आहे. ते मला पण दिसत होतं. आणि जेव्हा आई रांगोळी काढायची, त्या रांगोळीकडे बघून मला छान वाटायचं. हळू-हळू ते माझ्यातही यायला लागलं. आणि ते येता-येता मी करताना मला जसा आनंद तिच्याकडे बघून होत होता, तो आनंद तिच्याही डोळ्यात दिसतो आहे. हे लक्षात आल्यानंतर असं वाटलं, की आपल्यामध्ये कला आहे. थोडीफार का होईना, पण आहे. तिला फक्त थोडं सजवायचं होतं, स्वच्छ करायचं होतं, पॉलिश करायचं होतं, बस. आणि मी कालही एका माझ्या मुलाखतीत छान सांगितलं, की मला एक छान आठवण आहे, की दर दिवाळीत आमच्याकडे एक लोखंडी पेटी मोठी म्हणजे ना, ते हम्म. सगळ्यांकडेच बहुधा असायची आधी. आता अशा त्या गायब झाल्यात किंवा आता ज्यांच्याकडे जुन्या आहेत, ज्या चित्रकार आहेत किंवा ज्या माझ्या स्टुडंट्स आहेत, त्या छान त्याला पेंटिंग करतात आणि त्याच्यावर छान फ्लॉवर पॉट वगैरे ठेवून सजवतात. कारण त्यातही त्यांना ते सौंदर्य दिसतं. तर त्या ट्रंकमध्ये आई दरवर्षी दिवाळीत ते काढायचं, स्वच्छ करायचं त्यातलं सामान सगळं, साफ-सफाई करायची आणि डांबराच्या गोळ्या टाकून पुन्हा आजीनी केलेल्या काही जुन्या मखमली साड्यांवरती कुर्ते किंवा आपले झबले, हम्म. छोटे-छोटे परकर पोलकं, त्याच्यावर जे नक्षीकाम केलेलं असायचं, ते आम्हाला दाखवायचे. आम्हा बहीण बहीण आणि भावंडांना. आणि ते पुन्हा व्यवस्थित ठेवून द्यायचे. तर ते तिच्या नजरेत दिसायचं, की तिचा कलेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा तिला ते किती प्रेम आहे त्या गोष्टीबद्दलचं, तर ते हळू येत गेलं. आईकडून आलेलं हे तुमचं कलेचं प्रेम हं, आपल्यालाही आईसारखं जमतं आहे किंवा हं, अ, आई जशी करते आहे तसंच आपल्याला वागता येतंय. हे लक्षात आल्यावर हं. म्हणजे कलेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ही स्वतःची कलाकार म्हणून ओळख झाल्यावर तुमच्यातली कला आणि कौशल्य हे घराच्या बाहेरपर्यंत कसं पोचलं? हां, अच्छा. तसंच वर्धेला आम्ही सगळं शिकलो हे. शिक्षण वर्धेला, माहेर तिथलं होतं माझं. आणि म्हणजे माहेर वर्धेचं आहे. आणि तिथे सगळ्या कला शिकली मी. बरेच क्लासेस केले, काही कोर्सेस केले. त्याच्यामध्ये बेसिक शिक्षण जे ड्रॉइंगचं असतं तेच फक्त घेतलेलं आहे. पण अच्छा. रांगोळ्या वगैरे काढायला आवडायचं. त्यातलं शिक्षण असं माझं पुरेसं नाही केलेलं चित्रकलामधलं. पण काही स्पर्धांमध्ये जेव्हा भाग घ्यायची तेव्हा बक्षिसं मिळत गेली. आणि आई अगदी आवर्जून माझं नाव आधीच नोंदवून यायची तिथे. जसं की महिन्याचा काही नाही का, आपले वडील पैसे द्यायचे. तेव्हा हम्म. आता काय ₹100-200 जे होते. भाजीला, किराणाला वगैरे हम्म. किंवा दळण आणायला. तर त्या हम्म. पैशातनं आई थोडेसे पैसे बाजूला काढून आम्हाला ड्रॉइंग क्लास वगैरे लावला होता मला. किती छान. म्युझिक क्लास पण लावला होता, पण त्यात काही उजेड नाही पडला कारण आवाज बसाडा असल्यामुळे ते काही पुढे आम्ही डेव्हलप नाही करू शकली. पण असं लक्षात आलं, की ड्रॉइंगमध्ये मला बऱ्यापैकी बक्षिसं मिळायला लागली. तेव्हा एक विश्वास वाटायला लागला, की नाही मला हे येतंय. आणि तेव्हा स्टीलचा पेला, ताटली असं वगैरे बक्षीस मिळायचं. हो. पण ते सुद्धा इतकं आनंदीदायी असायचं, की त्याच्यामध्ये एक रमून जायचं मन, की नाही आपल्याला दाद मिळालेली आहे. आणि तिथून मग तो विश्वास स्वतःवरचा वाढत गेला, की आपल्याला हे येतं, तर त्याला आपल्याला अजून पुढे नेता येईल. त्यासाठी तेव्हा मात्र प्रयत्न नाही केले, कारण 20व्या वर्षी लग्न झाल्यानंतर 20 वर्षामध्ये आपले बाळ छोटं, जॉइंट फॅमिली सगळं याच्यात रमून गेलं. अ, नंतर जेव्हा असं वाटायला लागलं, की काहीतरी करायलाच पाहिजे. आपल्याला हे येतं, तर ह्यातनं काही करू शकू का? तर मला ना शिकवायलाच आवडतं. जसं मी स्वतःसाठी काम करण्यापेक्षा आपल्याला येतंय, तर हे कोणाला देता येईल का? किती आणि मोठं असं कौतुक. हां. आणि कारण आम्हाला गुरु पण खूप छान असे मिळाले वर्धेला,
की ते त्यांनी स्वतःचं असं कधी ठेवलं नव्हतं, की नाही हे राखून ठेवलं. नाही राखून नाही ठेवलं. त्यांनी आम्हाला सरळपणे सगळं शिकवलेलं होतं. कदाचित त्याच्यामुळेच ही भावना निर्माण झाली, की आपल्याला पण ही लोकांना देणं आहे. आणि काही एक्झिबिशन्स सुरुवातीला केले, की आपल्याला हे कुठपर्यंत आठवतंय, हे येतंय का? म्हणून थोडंसं काही माझं काम केलं मी कॅनव्हासवरती वगैरे. नागपूरला काही दिग्गज लोकांना दाखवलं, की हे ठीक होतंय का? तर ते म्हणाले, की छान आहे. थोडंसं त्यांनी काही बदल सांगितले. एक एक्झिबिशन लावलं आणि त्यातलं जे समजलं मला, की नाही हे लोकांना आवडतंय. ठीक आहे, विकल्या नाही गेले का त्यातले काही. कारण तो थोडासा उद्देश पण तेव्हा नव्हता. पण जी दाद मिळाली, तेव्हा असं वाटायला लागलं, की हे आपण वाढवू शकतो काम. पण बरोबर. काही माझे पेंटिंग्ज असे होते, ते निसर्ग प्रेमी आहेत त्यांना जास्त आवडले. पाना फुलांचे जास्त होते. नंतर अ, चिमणी ती आपल्या बाळाला खाऊ घालते. असे छोटे-छोटे साधे हं. विषय होते, पण ते लोकांच्या मनाला भावले आणि त्यांनी मला विचारलं, की "तुम्ही आम्हाला शिकवाल का?" अच्छा. मग असं वाटलं, की अरे आता मुलं पण मोठे झालेत आपले. हे जर शिकवायचं आहे, तर मग ते तर आपल्याला आवडतंच. तर आपण का नाही शिकवू? आणि तसं अर्थार्जन करण्याचं घरी कोणी अट्टहास पण नव्हता केलेला, की तू हे कर, ते कर. तसं बघितलं तर माझं शिक्षण पण वेगळ्या विषयांमध्ये झालेलं होतं. पण असं वाटलं की नाही आपण हे आपल्याला येतंय तर आपण हे का नाही शिकवावं? तर त्यांना पण ते यायला लागलं आणि मग तो प्रवास हळू सुरू झाला. लोकांपर्यंत पोहोचत गेलं. किती असं. छान. म्हणजे मूळ संस्कारालाच महत्व आहे. आधी आईनी केलेल्या, मग गुरूंनी केलेल्या. नेहाजी, खरं म्हणजे तुमच्याशी बोलण्याची इच्छा ही म्हणजे एक आपण म्हणतो ना मोस्ट अवेटेड अशी आजची ही आपली मुलाखत आहे आणि छान चर्चा सुरू आहे. तर मला तुमचा एकूण प्रवास बघताना ऐकताना कायम जे वाटतं ते हे की कुठलाही व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो म्हणजे व्यवसायाचे मुहूर्तमेढ रोवण्यापूर्वी त्या व्यवसायाच्या सुरुवातीला खूप विचार मंथन करावं लागतं. म्हणजे आपला स्वतःचा व्यवसाय करायचा, मग नुसता व्यवसाय नाही, स्वतःचा एक ब्रँड सुद्धा तयार करायचा. तर यापूर्वी तुम्ही नेमकं काय विचार मंथन केलं? अ, खरं सांगू का मी व्यवसायाबद्दल विचारमंथन केलंच नाही. हं, काही-काही गोष्टी ना म्हणतात ना, की तुम्ही त्यामागे नाही धावले ना, तर ते तुम्हाला लवकर मिळतं. बरोबर. काही हां. गोष्टी खूप क्वचित लोकांच्या बाबतीत असं होतं. हं. ते फक्त माझ्या बाबतीत झालं. त्या अरे वा. बाबतीत मी थोडीशी भाग्यवान आहे, हं. असं म्हणायला हरकत नाही. मी फक्त मेहनत घेत राहिली, प्रयत्न करत राहिली, की आपल्याला जे येतं ते देत गेली आणि जे येतं ते प्रेझेंट करत गेली. म्हणजे अ, जसं आता एक्झिबिशन्समध्ये छोट्या-छोट्या वस्तू ठेवत होती मी किंवा घरी हं. सुरुवातीला तर माझ्याकडे एक अगदी 6 वर्षाचाच मुलगा होता क्लासला पहिल्यांदा जेव्हा सुरू केलं तेव्हा हं. आणि हं. मग त्याचे 2-3 मित्र. मला असं वाटायचं की माझं ड्रॉइंग खूप छान आहे आणि याला मी शिकवते तर हा खुश आहे. त्याचे आई-बाबा पण छान खुश असायचे. मग हळू लक्षात यायला लागलं की नाही ते त्यांना कुठे मैत्रिणींना वगैरे भेटायला जायचं असायचं शॉपिंगला वगैरे. तर अच्छा. तो वेळ त्यांना कुठेतरी घालवायचा होता आणि मुलांना थोडंसं मोकळं मुलांपासून थोडं मोकळं व्हायचं होतं. हं. म्हणून ते माझ्याकडे मुलांना ठेवायचे. ओ. मग असं वाटलं, अरे आपल्याला येतं की नाही खरंच? हं. आपल्याला तर आवडतं ना, जाऊ दे. आपल्याला आवडतं आहे, तर मग ह्या पद्धतीने आपण शिकवत राहू ना. जे आपण काम हाती घेतलंय ते करत राहायचं. हं. मग मी एक घरीच स्वतःच्या एक स्पर्धा घेतली कलेची आणि त्यात मग काही विषय दिले मुलांना. मग काही शाळांमध्ये घेतले. असं करता-करता त्याचं ते समोर आलं. आणि मुलांना जेव्हा यायला लागलं, मग पालकांची दाद मिळायला लागली. जे थोडंसं एक ज्यांना कलेबद्दल माहिती होतं. मग हं. त्यांना त्यांच्या शाळांच्या स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळायला लागली. अच्छा. तर अरे वा. तिथं तो एक विश्वास वाढत गेला, की नाही हं. 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 आपल्याला काम चांगलं करता येतं ते. आणि नंतर मग एक्झिबिशनमध्ये मी थोडंसं सामान वगैरे ठेवायला जायची, की आपण हे ठेवू, लोकांना आपलं पेंटिंग दिसेल, मग कोणी विकत घेईल किंवा आपली कला लोकांपर्यंत पोहोचेल. पोहोचेल. हां. निदान आपल्याला खूप असा अर्थार्जनच्या दृष्टीने नाही करत आहे आपण, पण आपल्या कलेकडे बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसायचा, ते इतकं मोठं समाधान होतं, की हं. जसं या मुलांना बक्षीस मिळाल्यानंतर जे समाधान होतं,
मग त्याच्यामुळे माझं असं बिझनेसचा कल किंवा आपण याला असं नेऊ पुढे असं नाही लक्षात आलं, हां, की असं हां. करावं. अच्छा. पण एकदा एक्झिबिशनमध्ये जसे जनरल एक्झिबिशन्स असतात ना, त्या ठिकाणी मी ठेवत हं, होते. हं. तर मला थोडंसं त्याच्यावरती ॲक्चुअली खरं बघितलं ना, तर त्या पिरियडमध्ये एक 10 वर्षांपूर्वी कलेकडे बघण्याचा अ, दृष्टिकोन इतका छान होता, की जो आता सुरू आहे. हं. मला आज खूपच कौतुक वाटतं या गोष्टीचं, की तुम्ही तुमच्या इतक्या मोठ्या संस्थेने मला इथे आज एक कलाकार म्हणून आमंत्रित केलेलं आहे आणि पहिली मुलाखत माझी. म्हणजे हा पिरियड असा 10 वर्षांपूर्वीचा नव्हता, कारण कलेकडे बघताना अच्छा छान करतेस, हं. सुंदर आहे. हं. त्यातून त्यात माझं त्यात शिक्षण नाही. त्याच्यामुळे हम्म. मला पण एक कसं आपल्याला असं नाही, मी तर नाही शिकलेली आहे. मी थोडंफार करून आपलं फक्त ठेवते बस. तर मला थोडंसं काही जे त्याच्यामध्ये शिकलेले लोकं होते ते हसायचे, हं. की "हे काय? हे कोणी घेणार आहे का?" असं वगैरे. हं, हं, पण हं. अमृत भवनला एक अगदी पहिलं एक्झिबिशन माझं होतं. तिथे ज्या गेस्ट ज्यांना बोलवलेलं होतं, त्यांचं ते हे झालं ना, उद्घाटन वगैरे झाल्यानंतर त्यांनी चक्कर मारली हं, सगळ्या हं. स्टॉल्सवर. हं. माझ्या स्टॉलवरती आल्यानंतर त्यांनी बघितलं आणि एक कौतुकाने मे बी माझं एक पहिल्यांदा स्टॉल होता. बाकीच्या लोकांना त्यांनी बघितलं असेल कधीतरी, की हे नवीन आहे किंवा आवडली असेल. एक साधं डिझाइन होतं माझं ते. तर त्यांनी माझ्याकडनं एक पेंटिंग विकत घेतलं. तर मी अरे जिनी वाह! मला म्हणाली होती ना, की "हे काय चालतं का गं?" हं, हं, तिच्या हं. समोर जाऊन उभी राहिली. म्हटलं, "बघ त्यांना हे आवडलंय म्हणजे माझी इथून सुरुवात झालेली आहे. म्हणजे हे होऊ शकतं." तर तो एक विश्वास त्या ताईंनी माझा वाढवला. आणि नंतर एक दुपट्टा होता माझ्याकडे प्लेन. हं. त्याच्यावरती मी थोडंसं वर्क एक छोटासा मोर वगैरे काढलेला आणि एक्झिबिशनमध्ये तिथे उभी राहिली तो घालून. तर मला लक्षात आलं, की ते जास्त आवडतात. कारण तसंही महिलांसाठी या सगळ्या गोष्टी आवडीच्या असतात. बरोबर. मग फॅब्रिक पेंटिंगचं जे काम सुरू झालं माझं. मग हं. एक कंपनी आहे याची रंगांची. त्यांनी एक शो ऑर्गनाइज केला होता. तेव्हा सगळ्यात चांगलं काम माझं झालेलं होतं आणि मला बक्षीस पण मिळालं होतं त्यात. अरे वा. अरे वाह! माझा सत्कार करण्यात आला होता आणि तेव्हापासून मग तो फॅब्रिक पेंटिंगचा प्रवास सुरू झाला आणि मग कोणी सुचवलं. आपलं एक चांगलं काम करत असतो ना, तेव्हा असे खूप छान-छान लोकं आपल्याला भेटत असतात. लोकं सगळे चांगले असतात, पण आपल्या आवडीचे लोकं भेटत असतात आणि त्यांच्या बरोबर. शुभेच्छा आपल्यासोबत असतात. त्यांचे आशीर्वाद हं. आपल्यासोबत असतात. खरंय. आणि मग जेव्हा एक्झिबिशन स्वतः मी ऑर्गनाइज केलं, आर्टिस्टिका कलेक्टिव्ह या नावाने, हं. तो हाच उद्देश होता, की जसे माझ्यासारखे 10 लोकं करणारे आहेत, त्यांना पण मी घेऊन त्यांना पण मी समोर आणेल. कारण ते हं. माझे स्टुडंट्स होते. त्यातले मॅक्सिमम लोकं माझे स्टुडंट्स होते. तर मला बरोबर. जसं लोकांचं कौतुक मिळतंय, दाद मिळते, तसे हे पण पुढे जातील. तर एक निस्वार्थ भावनेने मी त्यांना पण सोबत घेतलं आणि तो प्रवास त्यांचा पण सुरू झाला, माझा पण सुरू झाला आणि मग माझ्या हितचिंतकांनी सांगितलं, की "बघ, आता तुला तुझं ब्रँड करायला म्हणजे नाव ठेवायला हरकत नाहीये. कारण असं आहे, की हे लगेच तुझं कॉपी होतील. लोकं हं. तुला मग म्हटलं होऊ द्या ना, कारण एवढं मला नव्हतं समजत, की कॉपी झालं तर झालं, त्याचं काय एवढं. मग हं. कोणी म्हणे, की "अहो, तुम्ही इतकं छान काम करता, तुम्ही फक्त स्वतःचा बिझनेस करा. म्हणजे हे करा आणि विका." कारण तुम्ही शिकवताना हे सगळं तर मग लोकं तुमचंच कॉपी करतात. तुमच्यासारखे हं. बाजूला उभे राहतील तुमच्या सोबत एक्झिबिशनमध्ये. म्हटलं असू द्या ना, त्यात काय. त्याचा विचार नाही केला. पण मात्र मी आर्टिस्टिका हा ब्रँड समोर आणला अच्छा. आणि अभी साड़ियों का माहोल है. हं. अ, हं. कलाकार नुसता त्याच्या कलेच्या क्षेत्रात मोठा असून चालत नाही, तर हं. मनाने पण मोठा असावा हं. लागतो. हे तुमच्या बोलण्यातून दिसून येतंय. आर्टिस्टिका सुरू तर केलं, पण सुरू केलं त्या दिवशीपासून आजपर्यंतचा प्रवास कसा होता आर्टिस्टिकाचा? आर्टिस्टिकाचा प्रवास सोपा नव्हताच अर्थात. हं. कारण कसं आहे, की एक बिझनेस सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप द्यावं लागतं, खूप मेहनत करावी लागते. ती बरोबर. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक. आर्थिक सुद्धा. आर्थिक मी गेली नाही, म्हणजे मी इन्व्हेस्ट नाही केलं कधीच. कारण असं वाटत होतं, की हे आपलं सुरू आहे. झालं नाही झालं पुढे जाऊन आपल्याच्याने. तर त्यामध्ये मी कधीच इन्व्हेस्टमेंट नाही केलेलं. पण मी एक काम केलं त्याच्यामध्ये,
की मी जसं कोणाला आवडतंय तर ते लोक मला काम देत गेले. ते हम्म. मी काम करून देत होती. मधला पिरियड असा होता कोविडच्या आधीचा थोडा. त्या दरम्यान मी काम करताना जेव्हा कोविडमध्ये मुली येत नव्हत्या काम करायला, हम्म. हम्म. त्याला पण येत नव्हत्या. माझे क्लासेस पण बंद होऊन गेले होते तेव्हा. तेव्हा 2 स्टुडंट्स माझ्या अशा होत्या, की त्यांच्या काही फॅमिली प्रॉब्लेम झाले होते असे. एक जण हम्म. कोविडमध्ये गेला, कोणी त्याचे मिस्टर ॲक्सिडेंटमध्ये गेले. एकीच्या मिस्टरांना पॅरालाईज झाले होते ते. अरे. तर मला त्यांनी त्यांची व्यथा सांगितली आणि म्हणाले, की म्हणे "मॅडम असं-असं आहे, पण आम्ही त्यात स्वाभिमानी आहे अगदी, की मी जाणार नाही, कोणासमोर हात पसरवणार नाही." अशा त्या मुली. तर तुम्ही आम्हाला काही गाईड करू शकाल का? तर अच्छा. आम्ही तुमच्या विद्यार्थिनी आहोत. हम्म. मी एक फक्त काम केलं होतं. मला ना नोकरी नव्हती करायची. म्हणजे मला बाहेर जाऊन काम नव्हतं करायचं. असं वाटायचं आपण घरी बसून आपल्या घराकडे लक्ष देऊन आपण सगळं करू शकलो पाहिजे. हे आता बोलता-बोलता जसं क्लासेसमध्ये मुली पण ऐकायच्या ना, तर मुली म्हणाल्या, की "काकू आम्ही घरी बसून काही करू शकू का? कारण आम्हाला घर सोडून नाही जाऊ शकत. कोणाची लहान मुलं." मग असं वाटलं आपण आता हा ब्रँड बनवतो आहे आपला. तर का नाही आपण या मुलींना घेऊन सोबत काम द्यायचं. थोडं-थोडं देत गेली. त्या करत गेल्या. माझ्याकडे कारण आता जशा 10-12 मुली आहेत काम करणाऱ्या. हम्म. तर हम्म. त्या प्रोफेशनल आर्टिस्ट नाही आहेत कोणी. अच्छा. एक तर 1-2 मैत्रिणी आहेत अगदी जिवलग मैत्रिणी की ज्या छान काम करतात आणि आनंद घेतात कामाचा. मला असेच लोकं हवे होते. कारण एक डोक्यात वेगळे विचाराने जर तुम्ही काम केलं त्या कामाची एवढी मजा नाही येणार की जी मला आता येते. हम्म. खरंय. आणि त्या मुली खूप एकदम प्रामाणिक, एकदम सिन्सिअर आहे. त्यांना पण 2 मी काम देऊ शकते आणि त्या त्यांच्या पायावर उभं राहू शकतात. हा माझा खूप आनंद आहे. तेव्हा असं वाटतंय मला की मी हा ब्रँड सुरू करून खूप छान केलं. हम्म. समाधान आहे त्या कामाचं. हम्म. हा ब्रँड सुरू करण्यासाठी एक स्वतंत्र व्यावसायिका म्हणून काम तुम्ही हं, सुरू केलं, त्यासाठी खूप अभिनंदन. पण हं. व्यवसाय म्हटला की त्याच्यामध्ये समस्या असतात, आव्हानं असतात. हो. ह्या आव्हानांचा सामना तुम्ही कशा प्रकारे केलात? आव्हानांचा सामना करताना अडचणी खरंच आल्या. जसं बोगनवेलचं फुल असतं ना, हम्म. हम्म. उन्हात दिसतं किती छान. ते त्याचं जे रूप आहे त्या उन्हामुळे जसं की इतकी ट्रान्सपरंट असतं ते म्हणजे हो. बोगनवेलचं पेंटिंग मी एका साडीवर केलं. तर ती वॉटर कलर इफेक्टमध्ये ते येतं आणि ते हं. इतकं नितळ पेंटिंग करताना पण पाणी जास्त आणि फक्त टिपला कलर. हो. हम्म. तर ते कमी प्रमाणात असतं. पण ते करताना इतकं प्रखर ऊन सहन करून ते सौंदर्य आपलं सोडत नाही. आणि एक शेर पण मला लक्षात आहे. सफर में धूप तो होगी, चल हम्म. सको तो चलो. हम्म. हम भी है खरंय. भीड़ में निकल सको तो चलो. ते केल्याशिवाय तर नाहीच होणार ना. लोकं बरोबर. तर हे छान नाही, हे असं असायला पाहिजे, ते तसं असायला पाहिजे. हम्म. खूप सारं ऐकायला मिळतं. पण चांगले पण अनुभव आले, वाईट पण अनुभव आले. वाईट जास्त आले, चांगले कमी आले. पण वाईट जास्त आल्यानंतर हळू-हळू अगदी कासवाच्या गतीने चांगले अनुभव यायला लागले. हम्म. पण मेहनत आहेच. मेहनत खूप करावी लागते. अनुभवासारखा गुरु नाही असं म्हणतात. अगदी, हे अगदी, तुमच्या बरोबर. बोलण्यातून पटलंय. हम्म. तुम्ही बोलताना चांगल्या अनुभवांचा उल्लेख केला. हां. तर तुमच्या फेसबुक वॉलवर मी बघितलंय की अ, पुष्कळ सेलिब्रिटीज म्हणजे सुधा चंद्रन, मधुराणी गोखले किंवा वीणा चंदावरकर अशा अभिनेत्रींनी तुम्ही रंगवलेल्या साड्या नेसल्या आहेत. तर इतक्या म्हणजे ज्यांच्याकडे आपण खूपच प्रथित यश म्हणून बघत असतो, अशा व्यक्तींपर्यंत आपली कला पोहोचावी, पोहोचावी. हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? हा अनुभव असा आला, की तुला म्हटलं ना, की आपण फक्त चांगलं काम करत राहिलं ना, की आपल्याला खरंच चांगले अनुभव येतात. कारण आपले हितचिंतक आपल्या पाठीशी असतात, आपल्याला बरोबर. शुभेच्छा द्यायला. हे तर मी अगदी मानतेच. म्हणजे कोणी कितीही दुसऱ्या बाजूनी सांगण्याचा प्रयत्न केला ना, तरी काहीही फरक पडत नाही. कारण आपण चांगलं काम करत असतो. खरंय. त्याच्यामुळे आपल्याला चांगले अनुभव येतातच. तसेच एक
एक व्यक्ती आहे, त्यांचा मला फोन आला, जे ऑर्गनायझर होते त्या शोचे. तर त्यांनी एक माझा आधीचा कार्यक्रम बघितलेला होता आणि त्यांना माहीत होतं, की या असं आहे. तर त्यांनी मला सांगितलं, की असा-असा कार्यक्रम आहे, तुम्ही याल का या कार्यक्रमात? तर मी त्यांना आधी हो नाही म्हटलं. मी आधी थोडंसं बघते, की काय आहे नेमका त्यांचा कार्यक्रम काय आहे? कोण येणार आहे कार्यक्रमाला? तर सुधा चंद्रन आहेत म्हणे कार्यक्रमाला. त्यांना तुम्हाला असं-असं गिफ्ट द्यायचंय. म्हटले गिफ्ट वगैरे मी देईल की नाही विचार करेल, तुम्हाला नंतर सांगेल. फक्त त्या माझी साडी घालत असतील जर, तर मला आवडेल. तर म्हणे, "नाही, नाही, असं कसं शक्य आहे? ती इतकी मोठी व्यक्ती आहे हे आणि कसं इतक्या मोठ्या ॲक्ट्रेस समोर आपण हा शब्द मांडायचा वगैरे." मी म्हटलं, "बघा, मी एकही रुपया देऊन तुमचा कार्यक्रम करणार नाही. कारण मला ते करायचं नाहीये. तुम्हाला जर माझं काम आवडत आहे, तर मला पुढे घेऊन चला. नाहीतर असू द्या. जय श्रीराम." बरोबर. तर त्यांनी टोटली माझ्यासमोरच फोन लावला. कॉन्फरन्स कॉलवरती आम्ही तिघजण बोललो हं. आणि त्या मराठीत बोलल्या छान. अरे वा. मला आश्चर्य वाटलं आणि मला असं वाटलं कदाचित हे व्यक्ती माझ्यासमोर बसलेले आहेत, ते खोटं बोलतात आहेत की काय? की खरंच आहेत का? म्हटलं हो. मग त्यांनी मला सांगितलं, की मला अशा-अशा रंगाची साडी हवी आहे. आणि हां, काळाच रंग अर्थात त्यांनी मला काळी साडी सांगितली आणि केरला म्युरल आर्ट त्याच्यावरती. अ, हं. मोर. हां. सुंदरसा मोर असा त्यांनी मला करून मागितला. फोन ठेवला आणि मला एकदम आनंद झाला. म्हटलं बापरे! तेच म्हटलं ना, की कधी-कधी चांगलं काम करत राहिल्यानंतर मी असं स्वप्न नाही पाहिलं, की सुधा चंद्रननी माझी साडी घालावी. बरोबर. हां, अजिबात हां. नाही. हं, ते असं घडत गेलं. घडत हं. गेलं. हळू घडत गेलं. कासवाच्या गतीनेच घडत गेलं. पण त्याचे आले घडलं. रिझल्ट हं. छान आले त्याचे. अ, चांगलं पेरलं की नेहाजी, चांगलं उगवतच. हो. आणि आज तुमची मधुराणी मुलाखत नेहाजी तुमची हं. मुलाखत हं, घेण्याच्या हं. निमित्ताने हां, आज हां. तुमची वॉल आम्ही बरीच धुंडाळली आहे आणि अच्छा. काही तुमच्या जे साड्यांवर केलेले हं, पेंटिंग्स जे आहेत हं, तर हं. आपण त्याची एक छोटीशी झलक आपल्या प्रेक्षकांनाही दाखवूया. नक्की, नक्की. अ, काही पेंटिंग्स मी इथे दाखवतेय. ऐकू. हा लोगो कुणी बनवला नेहाजी? लोगो माझा एक स्टुडंट आहे. त्यांनी बनवलेला आहे. खूप म्हणजे हं. नावासारखाच तो आर्टिस्टिक आहे. आपण तिथनंच बघणं सुरुवात सुरुवात करूया, तिथनंच बघायला. हा आहे हं. आर्टिस्टिकाचा लोगो आणि त्यानंतर नेहाजींनी केलेलं काही साडी पेंटिंगचं काम. हं. ही पण पण एक छान सुंदर. साडी त्यांची आहे. नात आहे ती. ते हा. दोघं जण जे आहेत ना, हम्म. त्यांची नात आहे ती आणि त्यांनी मला सांगितलं, की निळ्या रंगाची साडी आणि यांचा कुर्ता असं घेऊन आलेत ते. अच्छा. हा. आणि त्याला काय बनवायचं तर त्यांनी मला चक्क फोटो दिला. म्हटलं, "ही कोण आहे?" तर म्हणे, "माझी नात." हे अमेरिकेला असतात ते किती गोड. चौघेजण. ओके. हा. ते नागपूरला काही कामानिमित्त आले होते. तर त्यांनी ते करून घेतलं. ही एक साडी. हां. अजंता एलोराच. हं. मला या साड्या बघताना एक मला माझ्या मनात प्रश्न आला असा, हं, हं. की साधारण काळ्या रंगाचा भरपूर वापर केलेला दिसतोय तुम्ही काळ्या साडी रंगाची माझी पेंटिंगमध्ये. फेव्हरेट आहे ती. माझा अच्छा. फेव्हरेट हां, कलर हां. आहे. आणि मला वाटतं रंग पण जास्त खुलतात नाही त्याच्यावर? येस. हो. अगदी, अगदी. हां. कुठलाही म्हणजे असा थोडा हं. फेंट पेस्टल शेड्स जे असतात ते सगळे छान दिसतात. ही पण एक आणि माझा प्रयत्न असतो, की भारतीय कलेलाच थोडंसं हां, महत्त्व द्यावं. हां, ते अशीच सगळे कला चटक रंग आहेत. मॅक्सिमम माझ्या हां. साड्यांवर तुम्हाला अशीच डिझाईन्स दिसतील आणि पोर्ट्रेट म्हणजे हां, हे पण एक ना यांनी तर पोर्ट्रेट. स्वतःच चित्र बनवून मागितलं. पोर्ट्रेट. हां. फोटो दिला त्यांच्या लग्नाच्या वेळेसचा साक्षगंधाचा फोटो होता आणि मला हेच चित्र आमच्या साडीवरती हवंय म्हणे. अरे वाह! असे काय? वेगळे-वेगळे आणि छान अनुभव येत गेले गं. हो. लोक किती म्हणजे क्रिएटिव्हली विचार करतात बघा. या माझ्या दोघी स्टुडंट्स आहेत. खूप अच्छा. मेहनती आहेत आता. हां, दोघींची हं. लग्न झाली. अच्छा. आणि हा सुधा हां, असं चंद्रनजींसोबतचा छान तुमचा मोर आहे बघ त्याच्यावरती काढलेलं आणि म्युरल आर्ट आहे पूर्ण ते हां, हवं. हां, हां. वाह! तुमची पण साडी छान आहे या चित्रातली, या आहे त्यांची फोटोतली. हं. ही किती गंमत आहे ना, म्हणजे शास्त्र म्हणतं की काळा हा रंगच नाहीये. की ती असा रंग मधुराणीची नसतो. साडी. पण हो, सगळ्या रंगांना तो सपोर्ट करतो. हो, हो. हो, खरंच. सामावून घेतो स्वतः. यावर राधाकृष्ण याची आहेत तर बहुतेक ना? हां. तिने सांगितल्याप्रमाणे राधाकृष्ण केलेले होते आणि अच्छा. त्याच पिरियडमध्ये व्हॅलेंटाईन डे होता म्हणून तिने पिंक साडी
घालून ओके. वेबसाईट. टाकलं होतं. अच्छा. इन्स्टावरती पण आहे तिचा अजून तो फोटो. हा, या हं. आजी पण ना खूप गोड आहेत. या आता असतील, मला असं वाटतं 83 वगैरे असतील इयर्स. अच्छा. आणि त्यांना मी साडी घालून दिली आणि त्या एक्झिबिशन मध्ये उभी होती. तर ती साडी घालून, त्या घर जवळच होतं, घालून आले आणि माझ्यासोबत फोटो काढला. अरे वा. अरे वाह! किती छान. म्हणजे हं. या 78. वयातही इतकी हौस खूप असते. हो. खरंच आहे. दुर्मिळ आहे. हा पण आर्टिस्टिकाचा एक मोठा मागे फॅशन शोचा. हे दिसतो आहे लोगो. हम्म. तर ही काही अशी चित्र आता आपण बघितली की हम्म. ज्यामध्ये साडीवर नेहाजींनी पेंटिंग साडीवरती. केलेलं आहे. तर खरं म्हणजे या गप्पा छान सुरू आहेत आणि अनेक प्रश्न मला वाटतं माझ्याही आणि माणिकताईच्याही मनात आहेत. पण आता मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. बाई म्हटली की ती अगदी कुठल्याही प्रोफेशन मधली असली तरी हम्म. घरकाम ही एक अशी गोष्ट आहे की जी तिला मनापासून आवडते, ती स्वतःची जबाबदारी सुद्धा समजते आणि तो तोल सांभाळणं हे हम्म. तिच्यासाठी फार महत्वाचं असतं. तर महत्वाचं तुम्ही असतं. हा तोल कसा सांभाळता? हो, बापरे. असते ग, सर्कसच असते सगळी. हम्म. पण मजा येतं माहितीये. कारण तो तोल सांभाळताना आपण पडतच नाही. पडू देत नाही बरोबर. स्वतःला. बरोबर. म्हणजे कोणीच कोणीच नाही. मी माझ्याच बद्दल नाही. माणिकबद्दल, भैरवीबद्दल प्रत्येक महिला ही खरंच इतकी पॉवरफुलच आहे, हो, की ती निश्चित. स्वतःला पडू देत नाही आणि स्वतःच्या कुटुंबाला पण नाही पडू देत. किती छान. हम्म. खरंय. तर तो तोल आणि बरोबर ताकद मिळतेच आपल्याला ती. हम्म. कारण ते करताना मनामध्ये आता जसं आपण भाजी फोडणीला घालतो, स्वयंपाक करतो, हम्म. तेव्हा माझी आई म्हणायची, की आपण जेव्हा आपल्या कुटुंबासाठी जेव्हा तुम्ही अन्न शिजवत आहे, तेव्हा एकतर देवाचं नामस्मरण करा, एखादा श्लोक म्हणा किंवा मुलांबद्दल विचार करा. आपल्या फॅमिलीबद्दल विचार करा. मग तो स्वयंपाक चांगला होतो. तो मुलांना पण आवडतो आणि कुटुंबाला त्याचं कौतुक वाटतं. स्वयंपाक करायला तर मला फार आवडतं. अगदी सगळ्या व्हेरायटी करायला आवडतात. हम्म. त्याच्यामुळे तो स्तोल बरोबर जपता सांभाळते. तुम्ही. तसं आ, जसं तुम्ही आता म्हटलत, की स्वयंपाक हं. करताना मुलांचा विचार हो, हो. करतात. तर तसं पेंटिंग करताना मनात काय विचार असतो? किती गोड. पेंटिंग करताना त्या चित्राबद्दल विचार असतो. एक तर जसं आता मी माझ्या मनाने पेंटिंग करते आहे काही, तर मी हं, मनात काय ठरवलं होतं, की हम्म. मला हे कसं असावं ते. हम्म. नंतर कोणी जर एखाद्या व्यक्तीने मला एक साडी दिली आहे करायला आणि हम्म. त्यांनी मला सांगतं, की मला असं-असं डिझाइन हवंय. मग हम्म. तिच्याबद्दलचा विचार, की तिची पर्सनॅलिटी कशी आहे, म्हणून मी प्रत्येकाला माझ्या घरी बोलवते आधी किंवा अच्छा. माझ्या वर्कशॉपला बोलवते, ऑफिसमध्ये. तिथे भेट होते, की तिचं कशी ठेवण आहे, तिचे विचार कसे आहेत. तर त्या पद्धतीने तिच्या माझ्या त्या डिझाईनमध्ये हम्म. ते कलर कॉम्बिनेशन्स असतात. कारण हम्म. असतं ना, स्वभाव आणि रंगांची आवड ह्याचं खूप साम्य असतं. तर हम्म. तो विचार माझ्या मनामध्ये तेव्हा असतो. बरोबर. अच्छा, मग तुम्ही म्हणजे आता म्हणालात की तुमच्या हं, वर्कशॉपला बोलावता, तिथे हं, तुमची जी आर्टिस्टिकाची टीम आहे ती हं, हं, सगळी काम करत असेल. तर हं. तुमच्यात आणि तुमच्या टीम मध्ये कामाची नेमकी अशी विभागणी असते का काही म्हणजे हां, अ, विभागणी असते. आधी हं. सुरुवातीला नव्हती कारण पूर्णपणे वन मॅन शो होता. अच्छा. पण जेव्हा मला लक्षात आलं, की त्या मुली जेव्हा मला त्यांच्या अडचणी कळल्या हं. आणि त्यांनी मला त्या माझ्यासोबत काम करायला तयार होत्या असं दिसत होतं मला. हं. मग आपलंही थोडं हळू असं वाटायला लागलं, की नाही आपल्याला जर काम वाढवायचं आहे, हं. तर आपल्याला सोबतीची तर गरज आहेच. मग बरोबर. बरोबर. विनाकारण बाकीचे बाहेरच्या लोकांना आपण काम देण्यापेक्षा ह्या मुलींना थोडं तयार करूया. हं. झालं ना, तिथेही अडचणी आल्या, मुली तयार झाल्या, स्वतःचा ब्रँड तयार केला. अरे, म्हणजे स्वतःचं मी काम करता म्हणून मला सगळे म्हणायचे ना, की तुम्ही कोणाला शिकवू नका. हं. तर मला तेव्हा असं वाटायचं, की नाही, असं नाही होणार. मी तर हे शिकवणारच ना. माझा बरोबर. बिझनेस चालो ना चालो. पण बरोबर. मला नंतरही असंच वाटलं. म्हणजे माझ्यासोबतच, माझ्या ब्रँडसोबतच दुसऱ्या माझ्या स्टुडंट्सचे जेव्हा ब्रँड त्यांनी बनवले, हं. तेव्हा मला एकही सेकंदसाठी असं नाही वाटलं, की अरे, ही तर आता माझ्या पुढे जाईल. हं. कसं आहे, प्रत्येकामध्ये ती कला असते. तुम्ही त्याला कुठल्या पद्धतीने त्याला पॉलिश करता, हे सगळ्यात बरोबर. महत्त्वाचं. मला तर बरोबर. हेच अनुभव जास्त आहे, की माझ्यापेक्षा माझे स्टुडंट्स पुढे गेलेले आहेत.
हम्म. छान. पण एक म्हणजे गोष्ट खूप छान झाली आहे, की माझ्या जितक्या स्टुडंट्स पुढे गेल्यात ना, हम्म. त्यांनी मला त्यांच्या ब्रँड ओपनिंगसाठी मला बोलावलं. वा. त्यांनी जे पहिलं एक्झिबिशन ऑर्गनाइज केलं, त्याच्यासाठी दीपप्रज्वलन करायला मला बोलावलं. हम्म. नंतर क्लासेस सुरू केले, तेव्हा माझ्या हाताने लाल फीत कापली. म्हणजे वा. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान होत गेल्या. हम्म. ना तेच सांगेल, की आपण तुम्ही चांगलं काम करत राहा. मग ती हम्म. स्पर्धा नाही राहत. मग तो एक प्रेमाचा भाव राहतो. माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. खरंय. त्यांचा नमस्कार, त्या माझ्याकडनं आशीर्वाद घेतात आहेत. खूप वा. नाजूक आणि किती खूप छान. गोड गोष्टी आहेत छोट्या-छोट्या पण हम्म. हे म्हणजे आनंद. आपल्या जनमंगल सारखं आहे. सोबतीनं लिहूया हो, हो. सारखं तुमचं ब्रीदवाक्य आहे, सोबतीनं सोबतीने खरंय. रंगवूया. रंगवूया. अगदी, अगदी आता बरोबर. जे तुम्ही सांगितलं ना नेहाजी, त्याचा खूप जवळून अनुभव मी स्वतःही घेतलेला आहे, हां, की हां, हां. आपले विद्यार्थी आपल्याकडनं शिकतात. खरं हां. म्हणजे तो आपल्यासाठी एक आनंद क्षणच असतो, की अनुक्षण. आपल्याकडनं शिकून त्यांनी पुढे अशी काहीतरी प्रगती करणं आणि असं आपल्याला स्थान देणं, की मॅडम तुम्ही या आमच्या अमुक अमुक प्रोजेक्टच्या अगदी, उद्घाटनासाठी. अगदी. तर मला वाटतं की याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नसते आपल्यासाठी. गौरवास्पद क्षण त्यातून आहे हा एक खरंय, खरा. सांगायला आवडेल मला, खरंय. की गुरुपौर्णिमा आणि माझा वाढदिवस हे अच्छा. 2 दिवस असे असतात, की मॅक्सिमम मला हम्म. फोन येतात माझ्या विद्यार्थ्यांचे. हम्म. नाही विसरत मुलं. खरंच आहे. अजिबात नाही. बरं विद्यार्थी म्हणजे असं पण नाही, की वयाचं काही हे नाहीये. लहान मुलांपासून तर अगदी आजी लोकांपर्यंत विद्यार्थी आहेत. हो, 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 हो. तर खरंच ते आहे. सगळे फोन करतात गुरुपौर्णिमेला. काही हम्म. तर मुली अशा आहेत, मुलींमध्ये जास्त असतात अर्थात हे. हम्म. घरी मोगऱ्याचं फुल वगैरे असेल, त्याचा छान छोटासा गजरा करून आणून देतील गुरु. हम्म. हे अनुभव इतके आनंददायी असतात गं, की ते खरंच. साडी 3,000 आणि ₹25,000 मिळाले ना, तो हम्म. नसतो. इतका हा आनंद गोड असतो. खरंय. म्हणून हम्म. अ, आता हा, बोला 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 हा मालती. हा बोल बोल. मला तेच म्हणजे ही जी चर्चा आहे, ही हं. नेमकी कुठल्या कुठल्या वळणाने न्यावी हाच प्रश्न आहे. आणि खरंच आहे. मला तुम्ही असं दोघी वाटतंय, नेता बरोबर. तुम्ही दोघी नेता. गोडी मैत्रिणी अ, मला. नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा नेहा मुंजे म्हणून असं मी बाहेरून बघते तुमच्याकडे, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की तुमचा परिवार खूप वाढत गेलेला आहे, विस्तृत होत गेला आहे. आणि या परिवारात म्हणजे आपण जे घडतो म्हणतो आपण, की आपण घडलो, तर त्या घडण्याच्या प्रक्रियेत अनेक लोकांचा, अनेक संस्थांचा, हं. समाजाचा, देशाचा, सगळ्यांचाच काहीतरी एक सहभाग हातभार असतो. असतो. हां. हम्म. तर अनुभवाने, जसं आता माणिकताई म्हणाल्या होत्या थोड्या वेळापूर्वी, की आपण अनुभवाच्या शाळेत शिकून खरं म्हणजे जास्त तयार होतो. हो. तर तुम्हाला घडवणाऱ्या अशा कुठल्या कुठल्या संस्था, व्यक्ती, की ज्यांच्याबद्दल आज तुम्हाला इथे ऋण व्यक्त करायला आवडेल? करायला आवडेल. हो. बिलकुल मला सांगायला आवडेल, की सगळ्यात पहिल्यांदा कुटुंब अर्थात जॉइंट फॅमिली. बरोबर. वडील पण सोशल होते. हम्म. त्याच्यामुळे दोघंही नाही आहेत आता आई-बाबा. अच्छा. आई पण सोशल होती आणि सगळ्यांना जोडून घेणं हे त्यांचं एक महत्त्वाचं काम, जे आम्हाला पण आवडायचं आणि ते आमच्यामध्ये पण आलं. नंतर बाबा संघाचं काम करायचे. आई समितीत जायची. अच्छा. त्याच्यामुळे आम्हाला पण ते आवडायला लागलं. हम्म. वंदनीय मावशी केळकर वर्धेच्याच. त्याच्यामुळे हम्म. सगळे बरोबर. ते त्यांचे वर्ध्याच्याच. रामावरचे सगळे प्रवचनं, त्यांच्या सगळ्या हो. गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या हम्म. लहानपणी आम्ही ऐकलेल्या आहेत. अर्थात ते खूप मोठं ती खूप मोठी गोष्ट आहे. हे मोठे आशीर्वाद आहे. त्यांचा हम्म. सहवास आम्हाला लाभलेला आहे याचा अभिमान आहे. हम्म. आणि नंतर मोठं झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थी कॉलेजमध्ये तेव्हा UR वगैरे निवडून आलेलो. हम्म. 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 CR, CR वगैरे असे सगळे अच्छा. विद्यार्थी हा. परिषदेचं ABVPचं काम केलेलं. हम्म. त्यामुळे तिथून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. संघटन समजलं. हम्म. देशाप्रती प्रेम मनामध्ये निर्माण झालं. ती भावना, मोठ्यांप्रती आदर निर्माण झाला. या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे आणि अजूनही मी तर म्हणते, की आपण शेवटपर्यंत विद्यार्थीच राहणार आहोत. खरंच आहे. प्रत्येक व्यक्तीकडून मला काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं हम्म. आणि असे लोकं सहवासात येत राहतात, सदैव येत राहतात. मला द रोजच मला असं नवीन व्यक्ती मी तर म्हणते, की माझ्या काम करणाऱ्या दोघी बायका ज्या आहेत ना, त्यांच्याकडनं हम्म. सुद्धा मला शिकायला मिळतं. त्यांच्यामध्ये जी खरंच. ऊर्जा आहे, मग त्यांच्यापुढे कुठे घड्याळ त्या हाताला लावून सामोरं जातात. पण त्या बरोबर वेळेवर तुमच्याकडे कामाला पोहोचतात. त्या त्यांचं कुटुंब सांभाळून आपल्याकडे येत असतात. घरचे प्रॉब्लेम्स घरी ठेवून आपल्याशी हसत-खेळत काम करत असतात. नुसताच पैसा कमवतात असं नाही, पण खरंय.
त्यांच्याकडनं पण शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. खरंच खरंच आहे. आतापर्यंत आम्ही चित्रकार नेहाजींशी बोलत होतो आणि हा नेहाजींचा एक वेगळाच आयाम दिसला. हम्म. तुमचा आणखीन एक आयाम मला माहिती आहे, तो म्हणजे संपादकाचा. हो. लोकरत प्रकाशन आणि हम्म. जनमंगल सोबत हम्म. तुम्ही एक तू मी कॉफी नावाचं पुस्तक संपादित केलं होतं. अगदी अगदी. तर या पुस्तकाची गोष्ट किंवा या हम्म. पुस्तकामागचा इतिहास पडद्यामागे काय आहे ते मला जाणून घ्यायचंय. नक्की, नक्की सांगायला आवडेल मला. पुन्हा एकदा इतक्या मोठ्या संस्थेने मला सामावून घेतलं, माझ्या कलेचं कौतुक केलं. माझ्या कसं ना प्रत्येक कलाकाराला हीच एक ओढ असते आणि हीच एक भूक असते, की त्यांच्या नजरेत, त्यांच्या शब्दांमध्ये त्या कलेची कदर, ते प्रेम, ते दिसलं पाहिजे. आणि अर्थात मला जनमंगल आणि लोकमत प्रकाशनमध्ये ते दिसलं. त्याचं एकदम मोठं आणि छान उदाहरण म्हणजे माझं एक छानसं पेंटिंग, जे मी तुम्हाला इथे दाखवू शकते. कदाचित काही लोकांनी बघितलं असेल नसेल, हे बघा. हम्म. चित्र आहे. ओरिजिनल चित्र मी तिकडे ठेवलंय, ते खूप मोठं आहे, ते मला इकडे आणावं लागेल. ते पण फार सुंदर चित्र मी एक बनवलं होतं. आणि एक सर आहेत, चारी सर म्हणून, त्यांचं एक हम्म. पेन्सिल होतं. ते मी बघत होते, ते मी ड्रॉ करून बघितलं होतं. तेव्हा मला 2011 मध्ये माझी आई गेलेली आणि आई कॅन्सरने गेलेली होती. तर ते बरेच दिवस डोक्यातनं निघालेलं नव्हतं माझ्या. तर ते हम्म. करता-करता मला सगळ्या माझ्या जवळच्या लोकांनी सुचवलं, की "तू थोडंसं त्याच्यात रम, म्हणजे इन्व्हॉल्व हो तुझ्या पेंटिंगमध्ये वगैरे, की जेणेकरून तू ते सगळं हळू विसरशील मागे आणि टाकशील. तुझं हम्म. मन हम्म. त्याच्यामध्ये लागेल." बरोबर. ते आर्ट आहे, इजिप्शियन आर्ट आहे, कॉफी पेंटिंग. अच्छा. ते नवीन हम्म. नाहीये ॲक्चुअली ती. हम्म. तर मला असं वाटलं, की ते तसंही वॉटर कलर इफेक्ट सगळ्यात आवडते. वॉटर कलर इफेक्ट. वॉटर कलर पेंटिंग हेच सगळ्यात मला जास्त आवडतं. हम्म. त्यात आपण ते करून बघू आणि तेच चित्र, कारण आईचा एक खूप जुना तिच्या लग्नातला ब्लॅक एंड व्हाईट फोटो होता. ते आणि हे अच्छा. चित्र मला बरंच साम्य वाटत होतं. अच्छा. तर ते चित्र मी बनवण्याचा प्रयत्न केला. ते चित्र हम्म. छान 11 नंतर मग बरेच दिवस ते ठेवलेलं होतं. मग त्याला एकदा फ्रेम पण केलेलं, मग काही एक्झिबिशनमध्ये ठेवलं. ते चित्र ना माझ्यासाठी खूपच लकी ठरलं असं मी म्हणेल. कदाचित माझ्या आईचे ते आशीर्वादच होते. कारण त्या चित्रामुळे ना मला इतकं काम मिळालं, की ते चित्र मी जेव्हा एक्झिबिशनमध्ये ठेवायची, तर ते हम्म. चित्र बघून कोणी स्वतःच्या आईचं पेंटिंग करून मागायचे, कोणी मावशीचं. आहा. आम्हाला असं असं पेंटिंग पाहिजे कॉफीनी केलेलं. आणि मग कोणी आपल्या प्रेयसीचं करून मागायचे, कोणी आपल्या मैत्रिणीचं, कोणी बहिणीचं. तर ते पेंटिंग माझ्यासाठी खूप लकी ठरलं. आणि तसंच जनमंगल आणि लोकमत प्रकाशनमध्ये पण तो जो लकी ठरलं ते याच कारणाने, की ते पेंटिंग मी एकदा सहज पुन्हा थोडंसं मागे-मागे गेले होते, कारण नवीन-नवीन पेंटिंग समोर-समोर आले. हम्म. एकदा छान पुसलं, एक फोटो काढला आणि अ, याच्यावरती मी पोस्ट केला Facebookवरती. त्याआधी एका संमेलनामध्ये पुसतला एक संमेलन होतं हम्म. जनमंगलचं. तेव्हा मी तिथे गेलेली होते आणि खूप साऱ्या जिवलग मैत्रिणी आणि जिव्हाळ्याचे लोकं, आपले अगदी जुने जसे आहेत संबंध, असा एक छान अनुभव मला त्या संमेलनामध्ये आलेला होता. तर बऱ्याच मैत्रिणी पण नवीन झालेल्या होत्या आणि ते चित्र जेव्हा मी टाकलं, म्हणजे तेव्हा सगळ्या लेखिका आणि लेखक लोक आहेत. चला एक छोटंसं आव्हान करू आपण, की यावर तुम्ही काही लिहू शकाल का? तर एक बऱ्यापैकी लोकांनी त्याच्यावरती छान-छान कविता टाकल्या. कोणी तिला आई म्हणून बघितलं, कोणी एक सुंदर स्त्री म्हणून बघितलं, कोणी मैत्रीण म्हणून बघितलं. तर लोकमत प्रकाशनकडनं मला एक छानसा फोन आला, की किती छान काम आहे हे. तर मला एक असं-असं काही-काही जणी अजून तयार आहेत करायला. तर तुम्ही ते कराल का? आम्ही त्या कविता सांगतोय. बरेच लोकं आमच्याकडे आहेत करणारे. म्हटलं, "अरे वाह! किती लोकं करतील?" तर बघूया 20-25 लोकं तर करतील. म्हटलं, "मग पुढे काय करायचं?" तर ते म्हणाले, की "बघूया अ, काय होतंय ते, किती रिस्पॉन्स मिळतोय." आणि चक्क एक दिवस फोन आला, की त्याच्या 75 कविता आलेल्या आहेत. अरे बापरे! म्हटलं, एकदम सुखद धक्का, जब मैंने सोचा भी नहीं था. स्वप्न नव्हते पाहिले, तरी पण असं झालेलं. आणि त्याच दरम्यान माझी माणिक तुझ्याशी तर भेट झालीच होती अर्थात हो. सहल, त्यामुळे आम्ही एकदम फॅन झालो होतो आम्ही यांचं. तर ते कळल्यानंतर म्हटलं, "अरे
पण माझ्याकडनं काय अपेक्षा आहे बा म्हटलं, कारण मी तर फक्त चित्र टाकून मोकळी झालेली. तर म्हणे नाही, आपण हे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं कव्हर पेज घेऊया. वाव! तो खरंच माझ्यासाठी खूपच आनंदाचा क्षण होता. फायनली ते चित्र या पुस्तकावर आलेलं आहे आणि इतक्या सुंदर कविता आहेत सगळ्या. कालचा कार्यक्रम जो होता एक त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या कविता स्वतःच्या आवाजात स्वतः म्हटलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी वाचलेल्या होत्या कविता, पण त्या प्रत्यक्ष जेव्हा सगळ्यांच्या ऐकल्या ना, इससे माहोल हो गया ये किताब का. वाह! तू, मी खूप आणि छान. कॉफी. या ठिकाणी तू अर्थात माझी आई होती आणि मी आणि कॉफी. कॉफी. कारण कॉफीमध्ये दोघंच फक्त. तू, मी आणि कॉफी. हा पण चहामध्ये खूप जण चालतात. पण या पुस्तकाच्या कॉफीत मात्र आपण तिघीही आहोत. म्हणजे हो. या पुस्तकामध्ये भैरवीचा पण सहभाग आहे आणि माझा सुद्धा अगदी, सहभाग अगदी, आहे. अगदी. इतकं सुंदर कविता गं सगळ्यांच्या. माणिकची आहे, भैरवीची ही कविता अतिशय सुंदर आहे. भैरवीची कविता आज एके जणी काल पण एका जणाने वाचली होती. कारण त्यांनी लिहिलेले नव्हते, तर एक मोह झाला. इतकी सुंदर भैरवीची कविता आहे, तर मी वाचते. म्हटलं चलो. किती छान. तर असा एक खरंच सुखद क्षण होता तो माझ्यासाठी. एक प्रकाशन सोहळा पण त्याचा खूप छान झालेला होता नागपूरला. होय. बरोबर. आणि ते पुस्तक मला नेहमीच आनंद देत असतं. नेहमीच आनंद देत असतं. जितके वेळा मी ते पुस्तक देते, जितके जणांना देते, तो आनंद त्यांना पण होतो आणि मला. असा तो माझा प्रवास. अ, हा आर्टिस्टिकाचा नसला तरी एक चित्रकार म्हणून हं. अनुभवलेला आनंदाचा खरंच. क्षण. तसा एखादा हृदयस्पर्शी प्रसंग आहे का? सांगता येईल का? हृदयस्पर्शी आठवण की जी कलाकार या म्हणून. कलेच्यामुळे अनुभवाला आली. अ, एक हृदयस्पर्शी प्रसंग असे खरंच भरपूर आहेत. खरंच. पण मी तुला एक छान सांगते प्रसंग माझा. अ, एक चांगली घटना जी घडली ती पण सांगते, की जसं कोविडमध्ये ना, हं, अ, च्या आधी म्हणजे कोविडच्या आधी जसे मी क्लासेस वगैरे घ्यायची, तर मला मग फोन यायचे बरेच, की "नेहाताई आम्हाला हे शिकायचं आहे, क्लास लावायचा आहे." तर मग काही जणी यायच्या. तर काही जणींच्या थोड्याशा अडचणी अशा होत्या, की माझं फर्स्ट फ्लोअरला घर असल्यामुळे आम्ही पायऱ्या नाही चढू शकत. तर तुम्ही ऑनलाईन वगैरे घेता का? म्हटलं, "नाही गं, मला ते ऑनलाईन वगैरे काही जमत नाही बाबा." आपलं सरळ-सरळ तुम्ही इथे जर येऊ शकाल तर म्हणाले, "नाही, असं-असं आहे, आमच्या कमरेचं ऑपरेशन झालं आहे, बॅक पेन, काही प्रॉब्लेम्स आहेत." तर काय करायचं? तर मग ते राहून गेलं त्यांचं शिकायचं. तर कोविडमध्ये पण तेव्हा त्यांचे फोन आले. कारण अर्थात ते सगळं वातावरण सगळ्यांना माहीतच आहे. गंभीरच होतं. तर आणि त्या ठिकाणी त्यांच्या एका मैत्रिणीच्या मुलाचा फोन आला, की "काकू प्लीज तुम्ही ऑनलाईन क्लासेस का नाही घेत?" कारण आईचं केमो झालेलं आहे आता. तिला कॅन्सर सांगितलेलं आहे आणि हो. केमोमध्ये तिला खूप त्रास होतोय. खूप थकून वेदना गेली ती होतात. दुःखाने, हं, वेदना खूप आहेत. तर तिला असं मला रिलॅक्स करायचं आहे, काहीतरी हं, तिला हं, चेंज हवा आहे आणि तिला असं मन प्रसन्न होईल किंवा ती थोडी रमेल कुठेतरी. तर असं काही हं. करू शकतात का? मी त्या क्षणी ठरवलं आपल्याला नाही येत हे सगळं. लॅपटॉप वापरता, कॉम्प्युटर हं. वापरता. ठीक हं. आहे. मी हे शिकेल. माझ्या मुलांनी मला सगळं गाईड केलं, दोघांनी पण. ते सांगितलं, की लॅपटॉपवर कसं बसायच्यापासून कॅमेरा आहे ते सगळं समजावून सांगितलं. मग त्यांना मी फोन केला. अशा एक बऱ्याच जणी होत्या 20-30 जणी, की त्यांना कलर्स वगैरे कुठे कुठे मिळेल तुम्ही जास्तीचे आणून ठेवा. कारण नंतर पुन्हा कोव्हिड अजून वाढणार हे पण कळलेलं, की मी तुमच्यासाठी माझ्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं करेन. हं. ऑनलाईनमध्ये मग साधारणपणे 50च्या वरच्याच लोकं जास्त होते अर्थात. अरे वाह! अच्छा. हां. त्याच्यामध्ये त्यांनाच सगळ्यात जास्त फेस करावं लागलं होतं, आजी लोकांना किंवा हं. ज्यांची तब्येत नाहीये. पण तुम्हा दोघींना पण मी सांगते, की मला सगळ्यात आनंद माझ्या कला देण्याचा त्या पिरियडमध्ये झाला. हो. तिने काही केलं असेल, तर मी हे खूप छान काम केलं, की त्यांच्याकडनं एकही पैसा घेतला नाही. कारण ऑनलाईन क्लासेसमध्ये पण असं ऑनलाईन पण पे करायचे ना, तर म्हणजे हं. पद्धत हं. आहे. हो. हं. तर तेव्हा मात्र मी ठरवलं, की नाही, मी यांच्यासाठी हे करेल. त्याच्यामध्ये मी एक मधुबनी पेंटिंगचा केला होता वर्कशॉप. शिकवलं होतं त्यांना. एक वारली पेंटिंगचं केलं होतं. हं. अच्छा. आणि त्यांनी मग मला काही जणांनी फोन केले. काही जणांनी मेसेजेस केले, की म्हणे आम्ही जर तुम्हाला आता फोन करू, तर आम्हाला फोनवरच रडायला येईल बोलताना, की आम्ही तुमचे कसे आभार मानू. आभार. तर तो एक खूप
माझ्या हृदयाच्या जवळचा प्रसंग जो घडून गेला माझ्या हाताने. छान मला आनंद मिळाला त्या कामाने. आणि अजून ना ते एक नेत्री संमेलन होतं नागपूरला. खूप हम्म, मोठ्या हम्म. प्रमाणात हं. ऑर्गनाइज केलं होतं आणि खरंच छान. म्हणजे एकदम नीटनेटकं आणि सगळे दिग्गज महिला, ज्यांना काही जणींना ओळखतो पण काही जणींना ओळखत नाही. पण त्या दिवशी त्या प्रत्यक्ष समोर येऊन त्यांचं यशोगाथा सगळे त्यांचे प्रवास, त्यांचं कार्य सांगत होत्या. खूप चांगला कार्यक्रम होता तो मोठा. तेव्हा मला ज्यांनी ते संमेलन आयोजित केलं होतं, त्यांनी सांगितलं, की आपल्याला एक पेंटिंग बनवूया. कॉफीचं बनवलं होतं मी. हम्म, शिवाजी आणि जिजामातेचं मोठं पेंटिंग आहे ते. हं. हम्म. तर ते झाल्यानंतर ते आवडलंच अर्थात सगळ्यांना त्या कार्यक्रमामध्ये. आणि त्याचेच छोटे फ्रेम्स प्रिंट करून मग आम्ही ज्या दिग्गज महिला आहेत हं. नागपूरच्या किंवा बाहेरच्या पण, तर त्यांनी गिफ्ट पण केलेलं होतं. अरे वा. म्हणजे कलेचा प्रवास असा पण जेव्हा गेला ना, हम्म, तेव्हा असं हम्म. वाटतं की नाही आपलं कला ही इतका आनंद देऊ पण शकते कोणाला. खरंय. अ, त्यानंतर तुम्ही म्हणालात ते पेंटिंग इथे हो, हो, हो. स्क्रीनवर आहे आपल्या. हां, किती हे पण एक छान. पेंटिंग बनवलेलं होतं. हे तर आहे एक ते पाहिलं. कला समन्वयच्या रुची जैन आहे ना, हां. त्यांनी ते पेंटिंग जो ते आधी दाखवलं, ते हं. मोहनजींना गिफ्ट केलेलं होतं. मोहनजी भागवत, आदरणीय मोहनजी भागवत अरे यांनी वा. केलेलं अच्छा. होतं. हे सुंदर. जिजामाता आणि शिवाजी महाराज ना. नेहाजी, हे एक प्रश्न माझ्या हां, हां. मनात बोला, बोला. मनात जो आला तो असा, की हं. आता जसं हे पेंटिंग आहे हं, हं, हं. अहिल्याबाईंचं, आदरणीय अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर यांचं, तर पेंटिंग असं करायला किती कॉफी लागते हो? म्हणजे फारच विचित्र प्रश्न आहे. किती गोड. ॲक्चुअली आम्ही ना केरळला मी गेलो होतो तेव्हा खूप बीन्स आणल्या होत्या त्या बिया. अच्छा. ओके. मग ते थोडंसं त्याची प्रोसिजर होती. म्हणजे सुरुवातीला मला जेवढी माहिती मिळाली होती त्या कलेबद्दल, हां. हा. कॉफी पेंटिंगबद्दल, तर मग आम्ही ते थोडेसे भाजले गॅसवरती. ओके. तर म्हणजे खूप सारे तुम्ही भाजले. घरी तयार केलाय कॉफी पावडर? हां, तेव्हा करायचो आधी. ओके. आणि मग ते मिक्सरमधून काढायचं, मग ते चाळायचं, मग त्याची बनवायची पेस्ट, असे सगळे प्रताप भरपूर केले. हा. पण नंतर मग एकदा मनात आलं, की अरे आपण जी रेडीमेड कॉफी मिळते Nescafe, इन्स्टंट कॉफी. हा, हां. हा, हा. त्यानी प्रयोग करून पाहू. ते सक्सेस झालं आणि मग आम्ही त्या बाकीच्या सुटले. खटापटी सगळ्या ओके. सोडून दिल्या. अगदी कॉफीचा एक विषय एक सुरूच कप. आहे, तर आपण हां. आणखीन काही कॉफी पेंटिंग्स अरे बघूया नेहाजींचे. वाह! किती छान. मलाच छान वाटतं ते बघून आनंद झाला. हा. किती छान आहे. आणि खरोखर म्हणजे हे जेव्हा तुम्ही कॉफी पेंटिंग तयार केलं होतं, तर त्यावेळेस तर मला थोडासा बघण्याचा योग आला तो, कारण तुमचा कॉल हो, आला हो. होता. तर किती सफाई असते म्हणजे तुमच्या कामात. मला खरोखर या गोष्टीचं इतकं कौतुक वाटलं, की अगदी बारकावा एकूण एक फार सहजरित्या तुम्ही, म्हणजे खरोखर ही दैवी देणगीच म्हणायला हवी. आणि आमच्यासारख्या ज्यांना अगदी हा पण एक फोटो प्रेक्षकांनी आवर्जून बघावा असा आहे. तर आणखीन यात तुम्ही काम करताना दिसताय. किती हो. तल्लीन आहे. हो. अ, म्हणजे त्यांनी आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देताना जे सांगितलं ते मला इथे कुठेतरी दिसतंय, की ती अभ्यासू वृत्ती. मी जे विचारलं होतं, की पेंटिंग करताना मनात काय असतं? मनात काय असतं. हम्म. म्हणजे धरला, कुंचला आणि रंगवलं असं म्हणजे नाहीये. ते ते त्याच्या तादात्म्य मागे जे म्हणतो शास्त्र आपण. आहे, हा. त्याच्या बरोबर. मागे अभ्यास सुद्धा आहे. हं. हे बघा, किशोर कुमार, किशोरदा. वाह! वाह! किशोरदांचं. किती हा छान. पण खूप छान अनुभव होता गं माझा. हं, म्हणजे ते अच्छा. जेव्हा पेंटिंग ॲक्चुअली असं ठरलं होतं म्हणजे राजेश सर आहेत तिथे, विजू सर आहेत. हं, त्यांनी हम्म. मला सांगितलं होतं, की आपण एक काम करूया गाण्याचा कार्यक्रम आहे. एक मोठे गायक आहेत नागपूरचे, सागर मधुमटके. किशोर हम्म. कुमार बिलकुल. फारच हम्म. सुंदर गातात. तर राजेश सरांचे तेव्हा खूप सारे कार्यक्रम व्हायचे आणि त्यांनी म्हटलं एक गाण्याचा कार्यक्रम आहे आणि लीना चंदावरकर ते आपल्या इथे येतात आहेत नागपूरला, तर तुम्ही त्यांना साडी द्यायची का आपण एक हं, त्यांना हं. बनवून. हम्म. तर मी 3च दिवस होते. म्हटलं, "दादा एवढ्या लवकर हे सगळं नाही होऊ शकणार. आपण एक काम करूया, मी त्यांचं एक किशोरदांचं पोर्ट्रेट बनवते आणि आपण ते त्यांना गिफ्ट करूया." बरं. तर ठरलं आणि मग हरदेव हॉटेलला त्या होत्या. मला आवडेल सांगायला हा प्रसंग. सांगू ना? हो, 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 हो. बिलकुल बिंदास. तर विजू सर आणि मी आम्ही तिथे गेलो आणि हो, त्यांना सॉरी. घ्यायला. तर साडी तर मी घातली पेंटिंगची ती. त्याच्यावर पण मोठा मोर आहे आणि हो. काळी साडी आहे. हम्म.
तर गंमत म्हणजे लीना चंदावरकर यांनी मला विचारलं, की "तू ही साडी घातलेली आहे," हिंदीत अर्थात, हम्म. की "ये हँड पेंटेड है ना?" हम्म. तर मला आश्चर्य वाटलं एकदम. म्हटलं असं ह्यांना याची कशी काय एवढं म्हणजे आता त्यांचं एकदम फील्ड वेगळं आणि इतकं मोठं आहे आणि आपण कलाकारांचं काम आहे छोटंसं आहे बा. तर हम्म. त्यांच्यासोबत त्यांची बहीण पण होती सोबत त्या कार्यक्रमात हम्म. तिथे हॉटेल अच्छा. तेव्हा. हम्म. तर त्या म्हणाल्या की ही पण करते, हिला पण खूप आवड आहे. अच्छा. मग त्यांनी जवळून बघितलं हात लावून वगैरे. मला राजेश सर म्हणाले की "अरे आपण पेंटिंगची साडी दिली असती गं, तर त्यांना किती आनंद झाला असता." हम्म. म्हटलं, "अरे, मला एवढं नाही कल्पना की त्यांना कलेचं एवढं कौतुक आहे." कौतुक पण एक आहे. बरोबर. समाधान आणि अजून एक छोटीशी गोष्ट आहे, जे पेंटिंग आम्ही तिथे नव्हतं दिलं. आम्ही सोबत घेऊन गेलो होतो आणि प्रोग्राम सुरू झाला. हम्म. तेव्हा त्यांना जेव्हा दिलं ना, तर त्यांनी ते असं छातीशी असं लावून घेतलं होतं जवळ एकदम किती हृदयाशी. गोड. अनपेक्षितपणे अनपेक्षित. एकदम कसं त्यांनी आता कुठे वॉलवरती लावलेलं आहे, फोटोज कुठे असे बघितले असतात ना, असे हम्म. एकदम समोर हातात आणि सरप्राईज. तर त्यांचे डोळ्यात पाणी आलं बघ आणि हम्म. त्यांनी मला एकदम असं जवळ घेतलं. तर ते सगळं तेव्हा पेपरमध्ये आलेलं होतं सगळ्या पेपर्सला, की त्यांचे डोळे पाणावले. त्या एकदम अशा मागे चालल्या गेल्या. हम्म. सगळ्या जुन्या आठवणी त्यांच्या डोळ्यांसमोर. तो एक खूप चांगला प्रसंग होता गं माझ्या वा. आयुष्यातला, की असं अशी पण होऊ शकतं. कला अशी जादू करू शकते. हा एक खरंय. आनंदाचा प्रसंग खरंय. माझ्यासाठी. विश्वास पुढे बसू अगदी बघूया. तुमच्या रंगांची तर जादू आहेच. पण भैरवीजी यांच्या शब्दांची जादू पण ऐकवा ना आम्हाला जरा. नक्की, नक्की. ही काही कॉफी पेंटिंग्स आपण बघूया आणि जोशी. हां, हा. हे माझ्यासाठी खूप आनंदाचा हा. क्षण. जसं सांगितलं ना मी, की ते जे पेंटिंग जेव्हा मी कार्यक्रम आटोपला, तर मला दोघी-तिघींनी मला विचारलं, की "ताई आम्हाला हे पेंटिंग विकत घ्यायचंय. काय हम्म. किंमत आहे त्याची?" तर मला मी जे पेंटिंग करताना ना, मला हे सगळं माझं बालपण माझ्या डोळ्यासमोरून गेलं, जेव्हा मी हे करत होती. या हम्म. पेंटिंगला खूप वेळ लागला. कारण हम्म. जिजामातेच्या चेहऱ्यावरचे भाव हा, आणि बरोबर. बाळाच्या चेहऱ्यावरचे भाव यात जे साम्य मला हवं होतं ते खूप दिवस मला नव्हतं जमत, की हम्म. तिच्या चेहऱ्यावरचा त्याच्या बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या चेहऱ्यावरचं समाधान, ते वात्सल्य. सारखं नव्हतं येत. याला मला खूप दिवस लागले ॲक्चुअली ना. हे पेंटिंग माझ्यासाठी खूप मोलाचं होतं. तर मी म्हटलं नाही मला हे विकायचं नाहीये. कारण ह्या पिरियडमध्ये ते करता-करता मला सगळे लहानपणीचे दिवस, समितीचे हम्म. दिवस, प्रमिळ त्यांच्या गोष्टी, मावशींच्या हम्म. गोष्टी सगळं आठवून समोर-समोर गेलो. म्हटलं नाही मला हे पेंटिंग विकायचं नाहीये. मी बारीकमध्ये माझ्या मैत्रिणीला फोन केला म्हटलं गाडीत टाक आणि चल घरी. आम्ही घरी आलो. मग दुसऱ्या दिवशी पद्माताई आणि समितीच्या अजून दोघी-तिघी जणी आहेत. त्यांना पण मी फोन करून सांगितलं, की मला हम्म. हे गिफ्ट करायचं आहे आणि हे मला द्यायचं आहे फक्त समितीत. पण ज्या दिवशी हम्म. प्रमिळताई असतील, शांताका असतील, सीताका असतील, हम्म. वा वा. मला एवढं समाधान मिळालं, त्यांचे आशीर्वाद, त्यांची शुभेच्छा आणि मला शांताकांनी चेहऱ्यावर जवळ दिसताय ते तुमच्या फोटोतही. खूपच छान. तर हां, हे हे तर मोहनजींना देत असतानाचा फोटो आहे हा. रुला दिया यार तुमने ये सब पेंटिंग्स दिखा के मुझे फिर से. हां, मी दत्ताजी कॉफी. टिळकरांचं बनवलं होतं ना, तो पण हो, एक हो. फोटो. हा, हा तो फोटो आहे. हां, बरोबर. दत्ताजीचं पेंटिंग बनवलं. त्याचं खरंच मला माझे सगळे जवळचे मित्र आणि अ, मुरलीजी यांना खरंच पुन्हा एकदा धन्यवाद. कारण त्यांनी ते स्टेजवरती ठेवलं, हम्म. ते केलेलं आणि सगळे जेथे कार्यक्रमामध्ये उपस्थित होते, त्या सगळ्यांनी मला येऊन म्हटलं स्टेजवरती, वा. की आम्हाला असं वाटतंय, की आमच्या समोर प्रत्यक्ष दत्ताजी बसलेत. इतके सुंदर शांत भाव त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत आहेत. तो किती एक छान. प्रसंग आणि नितीनजींनी त्यांच्या भाषणामध्ये पण नाव घेतलं माझं आणि कौतुक पण केलं. वा. छान किती वाटलं. छान. हे ते माझे मला बच वाटतं वर्कशॉप हो. वगैरे काहीतरी असेल. महाराष्ट्र टाइम्सने हं. तर खूप सारे वर्कशॉप्स घेतले होते तेव्हा. हां. तेव्हाचा तो एक खरं प्रसंग आहे. म्हणजे असं आहे की तुमच्या एकेका पेंटिंगवर तुम्ही अगदी एक एक प्रेम तास प्रेम आरामात बोलू बोलू शकता. शकतो आणि आम्ही कारण ऐकू पण शकतो. हां. कारण कसं आहे की कलाकाराचं प्रत्यक्ष म्हणजे त्याच्या प्रत्येकच कृतीवर कलाकृतीवर तितकं प्रेम प्रेम असतं, असतंच. असतं. काही प्रेम. तशीच तुमची एक वेगळी कलाकृती जी आपण आपल्या प्रेक्षकांना आता ऐकवणार आहोत. अरे तर बापरे! तू, मी आणि कॉफी
या पुस्तकात प्रतिबिंब नावाची नेहा मुंजे अच्छा. यांची कविता आहे आणि ती हो. कविता आता मी तुम्हाला ऐकवणार आहे. मंडळी, एखादी व्यक्ती बहुगुणी असावी तर किती, ते आपल्याला ही कविता ऐकल्यानंतर लक्षात येईलच. हम्म. अच्छा, मी म्हणायची आहे. नाही, मी म्हणणार नाही आहे. नाही, हा, तेच तर. बेरडजी तू म्हण. बेरडजी. हा. हम्म. भरून आले आभाळ बघता वाटले, हम्म. आठवणीने व्हावे त्या ओले चिंब, न दिसताही तू नजरेसमोर, कॉफीतून रेखाटावे मी तुझे प्रतिबिंब. तू शांत, तू सोज्वळ, सहनशील, वर्णावे कसे तू कोमल, स्तब्ध, मुखावर हास्य, डोळ्यात पाणी, नि बघत राहावे तुला आणि व्हावे मंत्रमुग्ध. जपल्या तुझ्या त्या आठवणी, जपल्या तुझ्या त्या आठवणी, मनात खोल चित्र पारसमणी, सजवावे, उजळून द्यावे त्या स्मृतींना, सोबत कुंचला, कॉफी आणि पाणी. वा. रंगछटा त्या अलगद याव्या, रंगछटा त्या अलगद याव्या, गडद फिक्या कुंचल्यातुनी, तळत राहाव्या आठवणीचे चित्र त्या कॉफीच्या गंधातुनी. हास्य तिचे बघता चेहरा, हास्य तिचे बघता चेहरा, मनही हळवे आहे कोमल, आशिष दे मजला आई, आहे नाव तिचे निर्मल. तिचं आणि माझं अतूट नातं, तिचं आणि माझं अतूट नातं, आठवणीने घेऊन भूतकाळात जाई, ओलावतात त्या ओलावतात त्या कोपरा नयनांच्या, हृदयातील स्पंदनही सुखावून जाई, हृदयातील स्पंदनही सुखावून जाई. वा. नेहाजी, मला माहिती आहे की ही कविता आणि एकूणच ते कॉफीचं चित्र बघून तुम्हाला कायम तुमच्या आईची आठवण येते. पण आई ही एक अशी व्यक्ती असते, मला वाटतं आत्ताही तुमचा चेहरा बघून मला जाणवत आहे ते. पण आई ही एक अशीच व्यक्ती असते की जी सोबत असली काय किंवा नसली काय, ती आपल्यापासून वेगळी कधी होतच नाही. या गोष्टीचं भान मला वाटतं की आपण जर ठेवलं तर आपला आनंद, आपला समाधान आणि हम्म. आपली कला, या तिन्हीला निश्चितच तिचे आशीर्वाद मिळतात असं म्हणूयात. Yes. पुढे जाऊया. माणिकजी, मी आज म्हणजे हा तुम्हाला हे सगळं बोलताना सांगताना आईची अनेकदा आठवण आली आहे, आपण काढली आहे आदरपूर्वक. तिचे संस्कार पुढे नेताना आज तुम्ही ज्या ठिकाणावर आहात तिथून मागे वळून बघताना कसं वाटतंय? की हा एवढा प्रवास हा. झालाय, तिने दिलेल्या संस्कारांची शिदोरी सोबत घेऊन मोठा प्रवास केला आहे तुम्ही. तर त्या प्रवासाकडे आता वळून बघताना तुमच्या काय भावना आहेत? आता भावना फक्त एकच वाटतं की ती आज हवी होती. आहे, ती आज ती आज नक्की हवी आहे. ती होती. आहेच. ती तुमच्या प्रत्येक कलाकृतीत आहे, तुमच्या प्रत्येक स्ट्रोक मध्ये आहे. म्हणूनच इतकी अचूकता आहे. म्हणजे तुमच्या मनातली चित्र तुम्ही काढणं ती वेगळी गोष्ट आहे. ती आम्ही हा, जेव्हा बरोबर. बघत असतो, आम्ही त्याचं कौतुक करतो. आम्हाला ते माहित नसतं की तुम्हाला हम्म. काय काढायचं होतं. तुम्ही काही काढलं तरी आम्हाला छानच वाटणार आहे. पण तुम्ही जेव्हा व्यक्तिचित्र काढता, फोटो काढता, तर तेव्हा तर माहिती असतं ना की किशोर कुमार कसे दिसत हो, होते आणि तुम्ही अगदी. कसे काढलेले. ते जे परफेक्शन तुम्ही साधता, तिथे आई आहे. वा. त्या नेहाजी, परफेक्शन मध्ये आई आहे. करेक्ट. नेहाजी, खरं म्हणजे ना, कुठलीच मुलाखत जेव्हा सुरू असते तेव्हा असं कधी वाटतच नाही की ही मुलाखत संपावी, आणि ते त्यातही वाटत आपली नाही, पण माहितीये का, हा अ, तुम्ही ज्या संस्थेसोबत आहात किंवा तुमची जी संस्था आहे किंवा मी पण ज्या तुमच्यासोबत जोडलेली आहे, त्याचं एक वैशिष्ट्यच असं आहे आज, हे मी सांगते की तुम्ही हृदयानेच एकत्र होता खरोखर बरोबर आहे. आणि खरंय. म्हणून छान वाटतं तुमच्यासोबत. तर तुला मला दिया वाट है लोगों ने. मला काय वाटतंय सांगू का आता? हम्म. तुम्हाला इतके प्रश्न तर विचारले,
पण तरी ना अजून मनात आहे का? आणखीन हा अजून आहे एक का? एक प्रश्न आहे एक आहे प्रश्न ते खूप महत्वाचा प्रश्न आहे एक खूप भैरवीजी. महत्वाचा मला प्रश्न हा माझं एम ए मराठी पहिलं झालं फर्स्ट इयर लग्नाच्या आधी. हा ते कारण तिथे वर्धेला एक तर फाईन आर्ट्स नव्हतं कॉलेज, नागपूरला यावं लागलं असतं, ते नाही होऊ शकलं. हम्म एम ए मराठी माझी पहिली बॅच आणि ते हम्म रात्रीचं कॉलेज. अरे बापरे त्याच्यामुळे जेमतेम पास झालेली. हं. लग्न झाल्यानंतर मग मिस्टरांची आणि सासूबाईंची इच्छा होती की हम्म ते शिक्षण पूर्ण पूर्ण करावं. कर हा तर मला मन नव्हतं लागत. म्हटलं, "अरे माझ्याच्याने होईल का बाबा?" हम्म पण कॉलेजेसमध्ये वगैरे जाऊन सगळे खटाटोप करून अ, गिरीशचे मित्र त्यांनी पण बरीच मदत केली, पुस्तकं आणून देणं हे ते आणि स्वयंपाकघरात गेली, काही कारभार करायला की सासूबाई मला, "आधी अभ्यास कर, परीक्षा पास झाली पाहिजे." पण त्यांच्यामुळे माझं ते अरे वा एम-ए पूर्ण झालं हम्म आणि असा तो प्रवास इथपर्यंत आलेला. किती असं. तर छान. आणखीन अ, एक प्रश्न हं, आता हं. मात्र मला विचारावासा हं, हं. वाटतोच आहे. तो असा की यश हां. दोन अक्षरी शब्द आहे, अगदी साधा सरळ. तुमच्या मते यशाची व्याख्या काय आहे? मी पुन्हा एकदा मगाची जे उत्तर दिलं त्याच्याचकडे जाईल. हम्म यश हे आत्मिक समाधानच आहे. वा किती छान. बिलकुल. हम्म कारण सगळं तुम्हाला मिळतं, सगळं मिळतं. हम्म पण तुम्हाला जेव्हा ते काम केल्याचं समाधान मिळतं ना, तो हम्म आनंद मिळतो. किंवा आता बरोबर जसं मी खूप सारे वर्कशॉप्स कॉलेजेसमध्ये वगैरे घेते. हम्म तेव्हा बरेच वर्कशॉप्स असे असतात, की ज्या संस्थांना ते मुलांना आलं पाहिजे ह्याची गरज असते आणि ती हम्म मुलं फारच सिन्सिअर असतात, पण ते पे नाही करू शकत. मग त्यांना असं वाटतं, की नेहा म्हणजे आता या आर्टिस्टिका यांचा ब्रँड आहे. ते हम्म आपल्याकडे येतील का? हम्म आमच्या मुलांना शिकवतील का? मग त्यांना आपल्याला एवढे पैसे द्यावे लागतील का? हम्म पण जसं-जसं मग त्या माझ्या सहवासात येतात, त्यांना मी माहिती होते, तेव्हा माझं हम्म सरळ-सरळ ठरलेलं असतं, की अशा संस्थांसाठी आपण आहोत. आपल्यावरती जे समितीचे, संघाचे, विद्यार्थी परिषदचे संस्कार झालेले आहेत, ते हम्म यासाठी की आपण त्यांच्यासाठी आहोत. हां, बरोबर ज्या संस्था देऊ शकतात त्यांच्याकडनं भरभक्कम घेते पण बरोबर नाही असं नाही. बरोबर पण हे पण माझं एक समाजासाठी करणं मी माझं कर्तव्य समजते. हम्म ज्या संस्थांसोबत जोडलेली आहे, त्या संस्था खरंच समाजासाठी काहीतरी करत आहेत. तर हम्म मला पण देणं वाटतं, की नाही माझ्याकडनं काहीतरी वस्तू त्यांना गिफ्ट द्यावी, की माझी आठवण त्यांच्यासोबत नेहमीसाठी राहावी आणि मी ते सतत हम्म करत असते. मग कोण त्याचा अर्थ काय काढतं याचा विचार नाही करत. मला हा समाधान बरोबर मिळतं ना, कारण त्या हम्म व्यक्तीशी मी ती वस्तू देताना त्या ठिकाणी कनेक्ट होते. त्या वेव्हज हम्म त्यांच्या माझ्यासोबत आणि माझ्या त्यांच्यासोबत ज्या वाइब्स आहेत, त्या हम्म मध्ये येतात आणि मला तो आनंद मिळतो आणि त्या व्यक्ती माझ्याशी जोडल्या जातात आणि त्या नेहमीसाठी जोडलेल्या असतात. अरे वा फारच त्यामुळे छान तो गोष्ट एक ही म्हणून खूप म्हणते सुंदर समाधान. तुम्ही यशाची व्याख्या केलीत, ते की तेच यश. कुठला पुरस्कार मिळणं म्हणजे यश हां. नाही किंवा अ, अमुक एक पैसे कमवणं म्हणजे हां. यश नाही, यश तर नाही बरोबर मनाचं समाधान मिळवणं हे यश वा आहे. यश आहे. खूप हम्म सुंदर. माणिकजी मला यांना आता पटापट किती उत्तर क्विक क्विक बापरे! किती उत्तर देऊ शकतात मला हे वाटलं झालं सांगायचं आहे. आता. नाही नाही नाही. तर एक छोटासा रॅपिड फायर हां. राऊंड आहे. अच्छा. ठीक. आणि त्यानंतर तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज पण आहे. ओके. तर रॅपिड फायर नॅचरली असल्यामुळे तुम्हाला पटापट उत्तरं द्यायची आहेत, हं, हं. विचार न करता. अच्छा. चला रेडी? मी वाट बघते. हा रेडी रेडी. हां. काय घेणार, चहा की कॉफी? कॉफी. काय करणार, फॅब्रिक पेंटिंग का कॉफी पेंटिंग? आधी कॉफी पेंटिंग करून घेऊया, मग फॅब्रिक पेंटिंग आरामात करू. ओके. हातात काय हवंच आहे, कुंचा की कुंचला? कुंचला. पेंटिंग करताना रंगाचं कोणतं माध्यम आवडतं? पाणीच. पाणी, पाणी, पाणी. ओके. कोणती चित्रशैली जास्त आवडते? अर्थातच वॉटर कलर इफेक्ट ज्यातून आपण पाण्यानेच पेंटिंग करतो, तीच अच्छा. शैली. आवडतं कलर कॉम्बिनेशन? ब्राउन आणि व्हाईट, ओके ब्लॅक आणि व्हाईट. ओके. काय काढाल, निसर्ग चित्र की व्यक्तिचित्र?
निसर्गचित्र खूप सारे काढले आहेत. मला व्यक्तिचित्र जास्त काढायला आवडतात आणि अर्थात ते जे माझ्यासाठी आदर्श आहेत, ज्यांच्यावर हा. मी खूप प्रेम करते. ते अच्छा. नाही जे माझ्या सहवासात तेही आता आम्हाला ऑर्डर्स येतात त्याप्रमाणे करावं लागतं. पण जसं ओके. दत्ताजींचं केलं तेव्हा छान वाटलं. मी देवेंद्रजींचं केलं, ते पण एक छान हम्म. पेंटिंग झालं. पूर्ण हम्म. कुटुंबाचं पेंटिंग आहे ते. छान. अच्छा. आता पुढचा प्रश्न असा आहे, एक हं. अख्खा दिवस आवडत्या व्यक्तीसोबत घालवायची संधी मिळाली तर कुणाला निवडाल? हो. बापरे! अख्खा दिवस मला सगळ्या प्रिय व्यक्तींसोबत अगदी आवडेल, जे माझ्यावर प्रेम करतात, मी ज्यांच्यावर करते. पण एक व्यक्ती माझ्या अगदी जवळच्या आहेत. त्यांना मी अजून नाही भेटलेली कधीच. भेटायलाही आवडेल त्यांना. आणि अख्खा दिवस त्यांच्यासोबत मला त्या 10 मिनिटं देतील तरी खूप आहेत. त्यांच्या सहवासातले. त्या म्हणजे अर्थात मोठी व्यक्ती आहे ती खूप. माहीत नाही त्यांच्या भेटीचा केव्हा योग येईल. पण ते स्वप्न आहे माझं. मी स्वप्न तर बाकी सांगितलं मगाशी की मी बघितले नाही. ते पूर्ण होत गेले. पण एक स्वप्न बघितलं. ते माहिती नाही केव्हा पूर्ण होईल. आणि त्या आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुधा मूर्ती. क्या अरे बात वा. आहे. मी हम्म. त्यांच्या त्यांच्या सन्मानार्थ एक छानसं कॉफी पेंटिंग पण बनवलंय अरे वा, त्यांचं. किती सुंदर. वा. दिसतंय खूप बरोबर? सुंदर. हो. सुरेख, खूप सुरेख. अगदी खूपच हुबेहूब छान. झालं. आता तर हे जर त्यांना प्रत्यक्ष देण्याचा कधी योग आला तर किती आनंद वा. नक्की होईल. येईल. तुम्हाला असा योग लवकरात लवकर येवो हं, यासाठी हं. आम्हा सगळ्यांकडून खूप 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 शुभेच्छा. हा, धन्यवाद. आता माझे शेवटचे दोनच प्रश्न. हं. चित्रकार नसतात तर काय व्हायला आवडलं असतं? चित्रकार नसता तर गाणं म्हणायला आवडलं असतं, पण चित्रकारच ना गं. नको ना दुसरं काही ठेवू. मग आता तुम्ही म्हणालात की गाणं म्हणायला आवडलं असतं. हां, गाणं हे म्हणायला आवडतं. हा, तर याच नोडवर तुमच्याकडून एक दोन ओळी एखाद्या गाण्याच्या ऐकायला मिळतील? बिलकुल. म्हणायला आवडतं म्हणजे मी ही माझी आवड सांगितली. आता ते तुम्हाला हम्म. ऐकायला आवडतं की नाही तुम्ही बघा. हम्म. कारण आवाज चांगला आहे नाही हे आधीच कळलं लहानपणी. ज्या अर्थी मला आईने ड्रॉइंगकडे वळवलं. हम्म. क्लासमध्ये दोन्ही टाकलेलं होतं. इकडून काढलं आणि इकडे कंटिन्यू केलं. याचा अच्छा. अर्थ आवाज नाहीये हे कळलं. पण ऐकायला आवडतात छान गाणी. हम्म. आणि आज राष्ट्रासाठी सर्व काही हम्म. अर्थात आपला लोगो आहे जनमंगलचा, डॉक्टर प्रकाशांचा. ते खूप छान ब्रीदवाक्य मला फार आवडतं. आणि आजचा दिवस पण इतका छान आहे. तुम्ही दोघी सख्या मला आज भेटल्या पुन्हा ऑनलाईन. त्याच्यामुळे तो एक आनंद आहे. एक 2च ओळी म्हणते मी अगदी. हम्म. आजच्या मंगलमय दिवसासाठी सर्वांना शुभेच्छा आणि 2 ओळी माझ्या. केसरी बाना सजाए वीर का श्रृंगार कर ले चले हम राष्ट्र नौका को भंवर से पार कर को भंवर से पार कर. दोनच ओळी. वा. वा. तर नेहाजी, आईंनी जरी तेव्हा तुम्हाला काढलं गाण्याच्या क्लासमधून, तरी तुम्ही आताही गाण्याच्या क्लासला न जाता जाऊ शकते. अच्छा. छान गाताय. ओके, छान ओके. गाताय. तुमचं बोलणं आणि ज्या 2 ओळी गाणं ऐकण्यात आम्ही इतके रंगून गेलो रमून आहोत, गेलो. की वेळ कसा गेला काही कळलंच नाही. म्हणजे रंगमय होती आजची मुलाखत. तुमचं हे रंग बावरेपण वृद्धिंगत हो, याच जनमंगलकडून आणि लोकरथकडून शुभेच्छा. खूप तर खूप ही धन्यवाद. होती. माणिकताई, आपण नेहाजींचं सरप्राईज दाखवूया का? हो. चालेल, दाखवूया. कुठला? हा. तर नेहाजी, अ, हं, हं. हे एक ई सर्टिफिकेट आता ओके. हं, हं. तुमच्यासाठी, हं. जनमंगल अरे वाह! यशस्विनी नेहा मुंजे आणि तुम्हाला कुंचला सम्राज्ञी अ, या पुरस्काराने अगं बाई! मी सन्मानित नाही अगं करण्यात येत आणि आहे. आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पाठवणार आहोत. अ, आणि त्याचा तुम्ही आनंद घ्या, लाभ घ्या. आणि आता माणिकताई तुमच्याकडे. तर ही होती बहुआयामी नेहाजींची यशोगाथा. स्वतःवरचा अदम्य विश्वास, अंगभूत चिकाटी, ध्येयावरची श्रद्धा
आणि मुख्य म्हणजे नम्रता. हे गुण आपण नेहाजींकडून घ्यायला हवेत. कारण कलाकार जर नम्र असेल तरच त्याच्या यशाची उंची 2 बोटं अधिक भासत असते. रसिक हो, आज आपण इथेच थांबणार आहोत. मी साप्ताहिक जनमंगल आणि लोकरथ प्रकाशनाच्या वतीनं नेहाजींचे आणि समस्त प्रेक्षकांचे आभार मानते आणि आपली रजा घेते. भेटूया पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता जनमंगल यशस्विनी या कार्यक्रमात एका नव्या यशस्विनीसह. धन्यवाद. धन्यवाद.